गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपल्याला डिव्हिजन ऑफिसने जे टास्क दिलेलं आहे मायग्रेशनच्या प्रोसेसमधलं अतिशय महत्त्वाचं असं टास्क आहे. सगळे जे शेड्यूल आहेत ते डिव्हिजन ऑफिसनं या ठिकाणी मेंटेन केलेले आहेत. ते फक्त व्यवस्थित आले की नाहीत, सगळ्या बॅगा आपण बांधू शकतो की नाही, या अनुषंगानं आजचा आपला हे जे व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आहे. यामध्ये आपण आपला जो ऑपरेटर असेल त्या ऑपरेटरने लॉग इन करायचं. TOTPवरती त्याला एक OTP येईल, त्या OTPने लॉग इन करेल तो व्यक्ती. जे ऑपरेटर्स आहेत पर्टिक्युलरली जे मेल ब्रांचचं काम पाहतात त्यांनी ही ॲक्टिव्हिटी करायची आहे. असा TOTPचा ID टाकल्यानंतर आपल्याला ॲक्सेस या ठिकाणी मिळेल. या ठिकाणी आपण बरेचसे कार्ड्स पाहू शकतो. त्यामध्ये बॅग मॅनेजमेंट नावाचं आपलं कार्ड असेल, त्यामध्ये जायचं. बॅग मॅनेजमेंटमध्ये जेवढ्या की बॅग्स आपल्याला रिसीव्ह होणार आहेत किंवा आपल्याला ज्या काही बॅगा क्लोज करायच्या आहेत त्या सगळ्यांच्या अनुषंगानं आपल्याला त्यामध्ये काम करता येऊ शकेल. त्यामध्ये बॅगिंग ऑपरेशन्स नावाचं सब कार्ड्स आपण सिलेक्ट करायचं आणि त्यामध्ये आपण पाहू शकतो 6 प्रकारचे ऑप्शन्स आपल्याला असतील. त्यामध्ये 5व्या नंबरचं जे ऑप्शन्स आहे किंवा जो मेनू आहे तो आहे बॅग क्लोज ॲट PO. त्याला F3 हा शॉर्टकटसुद्धा त्यांनी दिलेला आहे. आपण त्याला क्लिक करायचं. लोडिंग DML असा एक मॅसेज येईल आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी सिलेक्ट टू ऑफिस इथे आपण जर का क्लिक केलं तर आपल्याला डिस्पॅच करताना किंवा बॅग क्लोज करताना ज्या काही 3 ऑफिसेसला बॅगा बांधायच्या आहेत, सध्या आपण ज्या बांधतो ते ऑफिसेस आपल्याला या ठिकाणी डिस्प्ले झालेले दिसतील. सध्या अकोला PH ला आपण सिलेक्ट केल्यानंतर अकोला PH ला आपल्या स्पीड पोस्ट बॅग, पार्सल बॅग आणि इन्शोर्ड बॅग ह्या 3 बॅगा आपण अकोला PH ला बांधतो. यामध्ये सुद्धा TD, NTD आणि TD NTD बंडल अशा 3 प्रकारचे जे काही ऑप्शन्स आहेत, डिलिव्हरीचे टाईप्स आहेत, ते आपल्याला आले की नाही याची आपण खातरजमा करायची. त्यानंतर मलकापूर ICH ला आपण क्लिक करायचं. मलकापूर ICH ला आपली स्पीड पोस्टची बॅग जाणार आहे फक्त. स्पीड पोस्टमध्ये सुद्धा TD NTD आणि TD NTD बंडल आपण आले की नाही त्याची चेक करायचं. त्यानंतर याला फेचसुद्धा करून बघायचं. फेच केल्यानंतर तो जो शेड्यूल आहे तो त्या ठिकाणी अपलोड होतो की नाही एवढं आपण पाहायचं आहे समजा. त्यानंतर पुन्हा बॅग ऑपरेशन्समध्ये आपण जायचं आणि बॅगिंग ऑपरेशन्स, बॅग क्लोज ॲट PO आणि तिसरं ऑप्शन जे आपलं राहिलेलं आहे मलकापूर सॉर्टिंगला L2U ची बॅग जी आहे ती आपली आली का नाही ते सुद्धा आपण चेक करू शकतो. या मलकापूर सॉर्टिंगला आपल्याला ज्या काही बॅग्स बांधायच्या आहेत त्या आपल्या सगळ्या बॅग त्यामध्ये त्यांनी इन्क्लूड केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये ऑर्डिनरी बॅग असेल, तुमची ट्रान्झिट बॅग असेल, मेल बॅग असेल, मॅगझिनची पोस्ट बॅग असेल, रजिस्टर पोस्टची असेल आणि अनरजिस्टरची सुद्धा जे काही आपल्याला अनरजिस्टर्ड ट्रॅकिंग सर्व्हिसेस सुरू होते IT 2.0 मध्ये त्याचीसुद्धा बॅग असेल. तर अशा ज्या ज्या आपल्याला बॅग आवश्यक आहेत त्या सगळ्या बॅग डिव्हिजन ऑफिसनं त्यांच्या शेड्यूलमध्ये इनकॉर्पोरेट केलेल्या आहेत. आता आपली जबाबदारी ही आहे की आपण त्या आपल्या यशोमधून या तिन्ही ठिकाणांसाठी ज्या काही बॅगा बांधल्या जातात त्या सगळ्या बॅगा बांधण्यासाठीची जी काही व्यवस्था आहे ज्याला आपण शेड्यूल म्हणतो ते शेड्यूल व्यवस्थित आले की नाहीत याची आपण खातरजमा करायची. असंही होईल की कदाचित एखादा शेड्यूल जो आहे डिव्हिजन ऑफिसनं एंटर्ड केला आहे परंतु तुम्हाला असं वाटतं की तो चुकीचा आहे किंवा त्याच्यामध्ये एखादी बॅग इन्क्लूड नाही आहे किंवा एक्स्ट्रा झालेली आहे. तर जर का असे काही करेक्शन्स असतील तर ते तुम्ही डिव्हिजन ऑफिसला त्वरित कळवा. आपल्याला वेळ आहे, आपण योग्य ते चेंजेस जे आहेत त्यामध्ये करू आणि जेव्हा आपलं मायग्रेशन होईल तेव्हा आपल्याला सगळा जो डेटा आहे तो कंप्लीट ओके मिळेल आणि त्यामुळे आपल्याला कोणाची बी त्यानंतर गैरसोय होणार नाही. तर एवढंच आपल्याला आपल्या सर्वांसोबत शेअर करायचं होतं. तर मी पुन्हा एकदा डिव्हिजन ऑफिसच्या वतीनं आपल्या सर्वांना विनंती करेल की प्रत्येकाने आपल्या जो डिस्पॅच PA मेल PA असेल त्याच्याशी लॉग इन करायचं. सगळे जे शेड्यूल आहेत ते शेड्यूल एकदा आपण चेक करायचे. सगळे आले असतील वेल अँड गुड. जर का ते सगळं ओके असेल, आपण समाधानी असाल तर एक सर्टिफिकेट डिव्हिजन ऑफिसने आपल्यासोबत शेअर केलेलं आहे. तर त्या सर्टिफिकेटवरती आपल्याला ज्या पद्धतीनं आपण साईन ऑफ देत होतो मॅन्युअली त्या पद्धतीनं ते सर्टिफिकेट अमोल सरांनी आपल्याला पाठवलेलंच आहे. तर ते आपण साईन ऑफ टाईप द्यायचं आहे. पोस्टमास्टरांच्या सही शिक्क्यानिशी ते आपल्याला पाठवायचं आहे. त्यानंतर ह्या बॅगा आपल्या क्लोज केल्या. त्यानंतर एक पुढचं ऑप्शन आपल्याला त्याच्यामध्ये चेक करायचं आहे. ज्या काही आपण बॅग्स बांधू समजा त्या बांधल्यानंतर बॅग डिस्पॅचमध्ये त्या येतील. जेव्हा आपण त्या बॅग क्लोज करू त्यावेळेस त्या बॅग डिस्पॅचमध्ये येतील. त्याच्यामुळे सध्या तरी आपल्याला त्या बॅग्स जे ऑप्शन्स जे आहेत ते अवेलेबल आहेत की नाही तेच आपल्याला समजा सध्या खातर जमा करायची आहे. आणि त्यामध्ये या बॅग डिस्पॅचच्या शेड्यूल्समध्ये सुद्धा आपण बघू शकतो या ठिकाणी सगळे जे काही शेड्यूल्स आहेत आपल्या ज्या काही बॅगा डिस्पॅच होणार आहेत इन्क्लुडिंग तुमच्या BOs तर ते सगळेच्या सगळे BO आणि त्यांचे जे काही सिक्वेन्सेस आहेत
ते सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी चेक करायचे आहेत. त्याच्यासाठी आपण बॅग मॅनेजमेंटमध्ये बॅगिंग ऑपरेशन्स आणि त्याच्यामध्ये बॅग डिस्पॅच यासाठी F6 नावाचा शॉर्टकट पण त्यांनी दिलेला आहे. आणि या ठिकाणी आपण चेक करू शकतो जे काही शेड्यूल आहेत आपले ते सगळेच्या सगळे शेड्यूल आपण या ठिकाणी फेच करायचे. एकदा तो आपण शेड्यूल सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला जो शेड्यूल आपण सिलेक्ट करू त्याला आपल्याला फेच करावं लागेल. जसं आता आपण या ठिकाणी एक शेड्यूल सिलेक्ट करूया. चिखलीपासून इस्रूडचा जो काही शेड्यूल आहे तो बस शेड्यूल आहे, हा त्याचा शेड्यूल नंबर आहे. याला आपण सिलेक्ट केलं आणि याला फेच म्हटलं. जसे आपण याला फेच करू तर हे जे स्टॉप्स आहेत अंचरवाडी, शेलगाव, वाटोळ आणि इस्रूड या 3 बिओनला हा जो शेड्यूल आहे, ही जी बस आहे ही जाते असा त्याचा अर्थ होतो. यामध्ये जर का काही चेंजेस असले किंवा आणि काही करेक्शन्स असलं तर त्या अनुषंगानं सुद्धा आपण व्यवस्थित एक डॉक्युमेंटेशन बनवून त्या अनुषंगानं डिव्हिजन ऑफिसला कळवावं. शक्य असेल तर तुम्ही अमोल सरांना फोन करून सुद्धा त्या गोष्टी समजा सांगू शकता. असंही असू शकेल की कदाचित डिव्हिजन ऑफिसच्या हिशोबानुसार तो शेड्यूल असेल आणि प्रॅक्टिकली कदाचित आपण ग्रासरूट लेवलला वेगळं काम करत असू तर ते सुद्धा लक्षात आणून द्या. आणि जर का सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतील, डिव्हिजन ऑफिसने जे काही शेड्यूल अपडेट केलेले आहेत ते शेड्यूल जर का ओके असतील तर मग काही अडचणच नाही. माननीय पोस्टमास्टरांच्या सही शिक्क्याने आपल्याला जे काही सर्टिफिकेट दिलेलं आहे की आमचे सगळे शेड्यूल ओके आहेत आणि आम्ही सगळे चेक केलेले आहेत, अशा अनुषंगाने एक सर्टिफिकेट जे आहे ते आपल्याला ऑब्टेंड करायचं आहे. तर एवढंच आपल्याला सर्वांसोबत सांगायचं होतं. तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मी विनंती करेल की आपण हे जे टास्क आहे लवकरात लवकर निपटवा आणि जे काही आपले कन्फर्मेशन कंप्लिशन सर्टिफिकेट आहेत ते डिव्हिजन ऑफिसला पाठवा. धन्यवाद.